नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. माझ्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे मनापासून धन्यवाद आणि ज्यांनी माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेले नाहीये त्यांनी होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा दाबा, म्हणजे माझ्या नवीन येणाऱ्या रोजच्या व्हिडिओचं रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. मी नवीन जुन्या एक्सपेरिमेंट केलेल्या काही व्हेज नॉनव्हेज अशा रोजच्या रेसिपी घेऊन येत असते. रेसिपी बघायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया की झटपट सोप्या भाज्या मी दाखवत असते. तर इथे मी ही मूगवडी 2 वाटी मी ही मूगवडी व्यवस्थित इथे मी शिजवून घेतलेली आहे. हळद आणि हिंग टाकून. हळद हिंग टाकलं आणि 2 वाटी मूगवडी ही छान भाजून घेतलेली आहे. त्यानंतर कुकरमध्ये तेल वगैरे काही न घालता मूगवडी टाकली, 2 ग्लास पाणी टाकलं, थोडीशी हळद टाकली, थोडासा हिंग टाकला पाण्यामध्ये आणि ही मूगवडी उकडून ठेवलेली आहे. इथे अर्धी वाटी मी घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट, जाडसर शेंगदाणे वाटलेले आहेत आणि फोडणीसाठी इथे साहित्य घेतलेलं आहे. आणि इथे फोडणी आपण दिलेली आहे. तर 2 टीस्पून इथे तेलामध्ये मी कढीपत्ता, जिरं अर्धा टीस्पून आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या कुटून टाकलेल्या आहे आणि एक मीडियम साईजचा कांदा इथे मी तेलामध्ये टाकून फोडणी करून घेतलेली आहे. झटपट ही भाजी होते आणि तुम्हाला डब्याला द्यायची असेल तरी सुद्धा तुम्ही देऊ शकता. मूगवडी जर शिजून ठेवली असेल तर ही भाजी खूप लवकर होते. चला आता ही आपल्याला कांदा चांगला ब्राऊन कलरचा होईपर्यंत इथे परतून घ्यायचा आहे. इथे व्यवस्थित परतून झालेला आहे. आता काही मसाले आपल्याला इथे ऍड करायचे आहे. मसाल्यामध्ये परत आपला अजून कांदा इथे परतला जाणार आहे. 2 चिमटे इथे घेतलेला आहे हिंग, अर्धा टीस्पून मी इथे हळद घेतलेली आहे आणि शेंगदाण्याचा कूट हा टीस्पूननी मोजला तर 3 टीस्पून इथे आहे. थोडेसे शेंगदाणे मी कुटून घेतलेले आहे. हे कच्चे शेंगदाणे होते म्हणून मी इथे तेलामध्ये फोडणीमध्ये घातलेले आहे. जर तुमचे शेंगदाणे भाजलेले असतील तर तुम्ही सर्व फोडणी झाल्यानंतर सुद्धा शेंगदाणे फोडणीमध्ये घालू शकता. इथे आता आपल्याला तिखट घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला काळा मसाला आहे, तर काळा मसाल्याची ही भाजी आपल्याला इथे बनायची आहे. काळं तिखट म्हणतो आपण, तर तो मी इथे घेणार आहे 1.5 चमचा. 1.5 चमचा इथे हे काळा मसाला आपण इथे घालणार आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट इथे कमी जास्त करू शकता. व्यवस्थित आपल्याला हे सर्व फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालायचंय. पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं या मसाल्यांना शिजवून घ्यायचंय. पाणी घालून थोडंसं पाणी घालून आपण मसाला शिजवून घेतलेला आहे. उकडलेली मूगवडी आपल्याला इथे टाकायची आहे. हे आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. पाणी घालायचंय. मूगवडी आपण शिजवून घेतलेली आहे पण तरी सुद्धा इथे पाणी घालून आपल्याला व्यवस्थित परत एकदा ह्याला शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे छान उकळी काढून घ्यायची आहे. ज्याप्रमाणे आपण भाजीमध्ये पाणी घातलेले, मीठ इथे घालते चवीपुरतं. मूगवडीमध्ये जर तुम्ही मूगवडी बनवताना मीठ घातलेलं असेल तर इथे त्याप्रमाणे तुम्ही भाजीचं प्रमाण किती कमी जास्त आहे त्याप्रमाणे आपल्याला इथे आठवण ठेवून मीठ घालायचं आहे. एक उकळी आल्यानंतर आपली भाजी इथे शिजलेली असणार आहे, कारण आपण मूगवडी शिजून घेतलेली आहे त्यामुळे ही भाजी खूप पटकन बनल्या जाते. इथे मूगवडीला आपल्या खळखळून उकळी आलेली आहे. झटपट मूगवडीची भाजी आपली तयार झालेली आहे. बंद करते आणि ह्या मूगवडीच्या भाजीबरोबर खाण्यासाठी मस्त मिक्स पिठाची इथे मी भाकरी बनवणार आहे. ही भाकरी खूप झटपट तयार होते आणि मऊ लुसलुसीत बनवलेली भाकरी दुपारी संध्याकाळी सुद्धा खाऊ शकता, अशी इथे भाकरी दाखवणार आहे. मूगवडी आपली इथे तयार झालेली आहे. 2 ग्लास पाणी एका पातेल्यामध्ये मी इथे गरम केलेलं आहे. इथे हे ज्वारीचं इक्वल प्रमाणामध्ये ज्वारी आणि इक्वल प्रमाणामध्ये तांदूळ घेऊन हे पीठ तयार केलेलं आहे. या 2 मिक्स पिठाची भाकरी मी करणार आहे. तर हे पीठ इथे तयार आहे. तर आता हे सोप्या पद्धतीने भाकरी बनवण्यासाठी मी एकीकडे पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे. आता पुढे अजून काय करायचं ते बघूया. एका मोठ्या रुंद पातेल्यामध्ये मी जेवढ्या भाकरी बनवायच्या आहे तेवढं इथे पीठ घेते. 6-7 भाकरींचं पीठ इथे आपण काढून घेतलेलं आहे.
थोडंसं अगदी बघा 1-2 चिमटे मीठ फक्त इथे घेतलेले, ऑप्शनल आहे. जर नसेल टाकायचं तर तुम्ही नाही टाकलं तरी सुद्धा चालेल. पाणी आपलं इथे चांगलं गरम झालेलं आहे बघा. उकळण्याच्या आधी जे होतं ते चांगलं गरम इथे पाणी तयार झालेलं आहे. ते इथे आपल्याला हे पाणी थोडं थोडं करून टाकायचं आहे. पाण्याचा आणि पिठाचा अंदाज इथे मी कुठलाही सांगितलेला नाही. फक्त इथे 5-6 भाकरी मला करायच्या आहे. पाणी अंदाजी मी 2 ग्लास गरम करत ठेवलेलं आहे, कारण इथे खूप सारं गरम पाणी आपल्याला करायचं नाहीये. कारण इथे मी पिठाची कन्सिस्टन्सी कशी हवी ते दाखवते. त्यामुळे इथे पाणी खूप जास्त गरम भरपूर प्रमाणामध्ये नाही करायचंय, किंवा पिठामध्ये आपल्या भरपूर प्रमाणामध्ये पाणी नाही टाकायचंय. करून ठेवलं तुम्ही बाजूला. तुम्हाला एखादी भाकरी एक्स्ट्रा करायची असेल तर वेळेवर त्या पाण्याचा उपयोग तुम्ही करू शकता. या पद्धतीने भाकरी केल्यानंतर उकड पिठाची भाकरी जेवढी उकड घेऊन आपण केली नरम राहते, तेवढीच ही भाकरी नरम आणि मऊसूत राहते. आणि कितीही पातळ तुम्ही ही भाकरी करायची म्हटलं तरी सुद्धा ही भाकरी करू शकता. एका छान पसरट भांड्यामध्ये तुम्ही करून ठेवलं तर जास्त सांडासांड होत नाही आणि भाकरीही चुकत नाही. आणि आपण एक एक भाकरीचं पीठ बाजूला करून आणि कशा भाकरी आता इथे करणार आहोत ते इथे दाखवणार आहेस तुम्हाला. बघा, अजिबात भाकरी बिघडणार नाही. गरम पाण्याचं फक्त गरम पाणी आपल्या भाकरीच्या सर्व पिठाला लागलं पाहिजे. ते खूप जास्त प्रमाणामध्ये नाही लागलं तरी सुद्धा चालतं, पण असं सर्व बाजूने व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे. हे पीठ आता बाजूला ठेवायचं आहे आणि भाकरी करण्यासाठी आपण एका भाकरीचं पीठ इथे बाजूला कसं घ्यायचंय आणि भाकरी कशा पद्धतीने करायची आणि हे पीठ कसं वापरायचंय ते बघूया. ताट घेतलेलं आहे आणि आता हे जे पीठ आपण इथे असे करून घेतलेलं आहे मिक्स गरम पाणी टाकून, एका भाकरीचं आपल्याला इथे घ्यायचं आहे पीठ. आणि आता ह्या पातेल्यामध्ये मी आपलं रूम टेम्परेचरचं जे थंड पाणी असतं ते घेतलेलं आहे. आता आपल्याला इथे पाणी जे लागणार आहे ते आपलं रूम टेम्परेचरचं थंड पाणी आपण घेतलेलं आहे. पण ह्या भाकरी अतिशय छान येतात, करायला सोप्या. जर तुम्हाला उकड पीठ घ्यायची खूप जास्त तामझाम वाटत असेल की पाणी कमी जास्त होतं, पातळ होतं आणि गरमागरम ते मळावं लागतं, तर ही पद्धत करून बघा. ह्या भाकरी करेपर्यंत जे मिक्स केलेलं पीठ असतं ते अजून छान त्या गरम पाण्यामध्ये मुरल्या जातं आणि त्या भाकरी खूप छान येतात. असं तुम्ही मिक्स करून आणि 10 मिनिटं बाजूला ठेवून आणि नंतर जरी भाकरी करायला घेतल्या तरी तुमच्या भाकरी अजिबात तुटत नाहीत. इतकं छान या पिठाला चिकटपणा येतो. हे बघा, असं उंडा तयार करून घेतलेला आहे. सुकं पीठ आपल्या ताटामध्ये घ्यायचंय. थोडस हाताला पीठ लावलेलं आहे. थोडस खाली चिटका लागलं तर थोडासा पाण्याचा हात घेऊन आणि भाकरी आपली थापत चालायची आहे. एकाच हाताचा वापर करून बघा, सगळ्या साईडनी मी भाकरी फक्त साईडच्या कडा दाबत चालले. आपोआप भाकरी मोठी होत चाललेली आहे. तवा आपण गॅसवर गरम करत ठेवलेला आहेच. आता आपण 2 हाताच्या साहाय्याने ही भाकरी व्यवस्थित सगळ्या बाजूनी सारखी आली का ते बघायचं आहे. बघा, एवढी मोठी आपली ही भाकरी तयार झालेली आहे आणि तवा सुद्धा आपला गरम झालेला आहे. आपला तवा गरम झालेला आहे. भाकरी अलगद आपण तव्यावर टाकलेली आहे. थोडस पाणी आपल्याला लावून घ्यायचं आहे भाकरीला. आपली भाकरीवरचं सर्व पाणी सुकलेलं आहे. अलगद आपल्याला भाकरी सर्व बाजूने अशी सोडून घ्यायची कडा आणि त्यानंतर अलगद आपल्याला भाकरी उलटी करून टाकायची आहे. आता ही भाकरी उलटी करून टाकल्यानंतर खालची जी साईड आहे ती व्यवस्थित आपल्याला तव्यावर भाजून घ्यायची, म्हणजे दुसरी बाजू आपण पटकन तवा काढून आणि गॅसवर भाजल्यानंतर एकदम तरतरीत आपली भाकरी इथे फुगून येते. हे बघा, जवळून दाखवते. मोठी भाकरी आपली इथे तयार झालेली आहे. खूप ह्या भाकरी सोप्या आहेत करायला. या पद्धतीने नक्की करून बघा. एकदाच पीठ आपण मळून ठेवलं मिक्स करून की तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही भाकरी बनवू शकता. असं काही नाही की ती भाकरी आत्ताच बनवली पाहिजे. हे पीठ, या पिठाचा वापर तुम्ही
सकाळी असं तयार करून ठेवून तुम्ही संध्याकाळी सुद्धा ती भाकरी बनवू शकता. एवढ्या सोप्या ह्या ज्वारीच्या भाकरी आहेत मिक्स पिठाच्या. नक्की करून बघा. एक साईडने आता आपल्याला ही भाकरी छान भाजून घ्यायची आहे. इथे आपली भाकरी बघा या साईडने कडेला आता परत आपल्याला भाजून घ्यायची साईडने. या साईडने आपली भाकरी छान झालेली आहे. तवा आपल्याला आता बाजूला ठेवायचा आहे. तवा आपण आता बाजूला ठेवलेला आहे आणि सर्व साईडने आपल्याला ही भाकरी भाजून घ्यायची आहे. गोल गोल फिरत आपल्याला कालथ्यावरती भाकरी दुसऱ्या हाताच्या साह्याने अशी गोल गोल फिरवून आणि भाजून घ्यायची. नाही, इथे आपली भाकरी भाजून तयार झालेली आहे सर्व बाजूने. पद्धतीने आपण इथे सर्व भाकरी करून घेणार आहे. इथे आपल्या सर्व भाकरी तयार झालेल्या आहेत. इथे आपल्या भाकरी तयार आहेत. ताटही तयार आहे. बघा एकदम नरम मऊसूत आपल्या ह्या भाकरी तयार होतात. ह्या भाकरीचा पापुद्रा तुम्ही बघू शकता. संपूर्ण पापुद्रा निघतो. पातळ अशा आपण या भाकरी छान बनवून घेतलेल्या आहे. गरमागरम इथे आपली भाकरी तयार झालेली आहे. आणि इथे आपण बघा अंडशुभ्र आपली भाकरी इथे तयार झालेली आहे. आणि मूगवडीची भाजी आपली तयार झालेली आहे. या पद्धतीने मूगवडी नक्की करून बघा. आणि ज्वारीची ही मिक्स भाकरी जी आहे तांदळाची आणि ज्वारीची भाकरी करून बघा. अतिशय छान हे कॉम्बिनेशन आहे. रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा. व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलवरती बरेचसे व्हेज नॉनव्हेज पदार्थांची प्लेलिस्ट आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जरूर चेक करा. तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. तसेच तुम्ही माझ्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा ऍड होऊ शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जरूर चेक करा. आणि आजची ज्वारीची भाकरी आणि मूगवडीची भाजी नक्की करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा. भेटूया परत असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.